15 आणि 16 या दोन्हीपैकी कोणत्याही एका तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये मान्सूनचे मोसमी वारे आणि पूर्व विदर्भामध्ये वाऱ्याचा जोरामुळे त्या भागांमध्ये पाऊसही त्या तारखेला आगमन करणार आहे। कदाचित 15 ऐवजी 14ला सुद्धा हा आगमन करू शकतो, पण 15 आणि 16 जूनलाच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि जवळपास याची सुरुवात करण्याची पद्धत आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची पद्धत ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। थंबनेलवरती जे सांगितलं आहे ते सुद्धा पुन्हा एकदा सांगतोय की मान्सूनचे 2 प्रकार असतात। पहिल्यांदा वाऱ्याचा जोराने बारीक शितोडे आणि सर्व भागामध्ये पडण्याची पद्धत असते। फूटभर 2.5 फूटपर्यंत ओल गेल्याशिवाय पेरणीची शक्यता किंवा घाई टाळावी हा सल्ला मी मागच्या व्हिडिओपासून देण्याचा प्रयत्न करतोय। आणि सरळ आजपासून याच्या अगोदर कधीच पेरणीची घाई करा किंवा पेरणी कराच असा सल्ला एकाही व्हिडिओमध्ये दिला नाहीये। तर मग मान्सून 15-16ला कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक जास्त आपला प्रभाव टाकणार आहे? तो जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि पूर्व विदर्भातले जिल्हे। 14, 15, 16 ह्या तारखेदरम्यान ह्या भागामध्ये मान्सूनचा पहिला पाऊस आगमन करणार आहे। हेच इंस्टाग्राम आणि फेसबुकला देखील सकाळी सांगितलंय। त्याच्यानंतर मान्सून महाराष्ट्र पूर्ण व्यापण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात, हे तुम्हालाही माहिती आहे। गेल्या वर्षी तुमच्या पेरण्या 15 पर्यंत आटोपल्या होत्या, यावर्षी 20 पर्यंत आटोपतील, पण यामध्ये घाई नसावी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मान्सून हा मराठवाड्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद पासून देऊळगाव राजा, मलकापूर पासून ते खामगाव एरिया आणि अकोला, अमरावती ह्या सर्व जिल्ह्यांना, सर्व तालुक्यांना 20 तारखेला संध्याकाळी आपला जोरदार प्रभाव घेऊन येणार आहे। मग 15-16ला आगमन करतोय, मग एवढा का सांगितलाय? कारण की याच्या अगोदर पेंडवणी 4 इंच ओल, 5 इंच ओल याच मान्सूनच्या पावसामध्ये 15-16लाच होणार आहे। पण लगेच तुम्ही घाई करता आणि 4 दिवस पुन्हा विचारत बसताल की आमच्याकडे फक्त पेंडवणी पडलाय, मी पेरण्याच्या तारखा ह्या का दिलाय? तर त्याच्यामुळे मी 20 तारखेच्या अगोदर त्या दिवशी धुरळ पेरणी तारखा सुद्धा लाईव्हमध्ये सांगितले की 18 तारखेपर्यंत धुरळ पेरणी करता येत नाहीये। पण तरीसुद्धा अनेक जणांनी 6-7 जूनलाच धुरळ पेरणी सुरू केली, काही जणांनी 8 जूनला केली। पण एक मात्र नक्की सांगतोय की 20 तारखेच्या आतमध्ये मान्सून कधीही येऊ द्या, 15-16ला तो येणारच आहे। पण 15-16 पासून पावसाची जी काही प्रभाव आहे, पाण्याचा थेंब बारीक राहणं, जोरदार अपेक्षा काही पूर्व विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यांना होणं, तिथे सुद्धा जोरदार जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला ईदभर ओल, फुटभर ओल गेल्याशिवाय पेरणी करू नका हा सल्ला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। आणि विनंती आहे की 20 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। 18-19लाच मान्सून हा महाराष्ट्र व्यापेन, पण एक दिवस उशिरा का सांगतोय की तुम्ही तारखेचे लय पक्के आहात, तुमच्याकडनं एखादा दिवस मागे पुढे चालतोय, पण आमच्याकडनं नाहीये। त्यामुळे एक दिवस उशिरा सांगतोय की 19 आणि 20 तारखेला महाराष्ट्र संपूर्ण व्यापण्याची क्षमता त्याची आहे। महाराष्ट्रातला मराठवाडा आणि विदर्भ हा भाग पूर्ण व्यापेल। त्यानंतर मान्सून हा जवळपास महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भाला 15-16ची जी काही कॅपॅसिटी आहे ती 40% आहे। ती वाढ होण्यासाठी 18 तारीख उजळावी लागेल, तीही नागपूर, अकोला, अमरावती। ज्या नागपूरला आतापर्यंत 20%च्या वर व्याप्ती गेली नाही, 10%च पाऊस झाला आहे। बीड सारख्या ठिकाणी 30%, 25% पाऊस झाला आहे, पण 75% भागाने घेतलं नाही। आणि ॲक्च्युली 6-7 जूनच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलंय, मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलंय। वारंवार 7चा 8चा पाऊस कुठे गेलाय हे विचारत बसू नका, तुम्ही पहिले व्हिडिओ 100% पूर्ण पाहत जा। जे कोणी सोशल मीडियावरती हा माझा व्हिडिओ घेऊन टाकते त्या थंबनेलवरती ॲक्च्युअल कंडिशन मी काय सांगितले हे पण टाकत चला। काही लोक थंबनेल पाहूनच पुढच्या दिशा ठरवत आहेत। आणि वारंवार सांगण्याचा प्रयत्न करेल की भोकरदन, जाफराबादच्या पेरण्या 20 तारखेला आवर्जून होतील, नाही झाला तर तुमच्या भागाचं नाव पुन्हा घेणार नाही। बीड जिल्ह्याची सुद्धा तीच कंडिशन आहे, मराठवाड्याच्या एकंदरीत सर्व जिल्ह्याची ती कंडिशन आहे। आणि 15-16 पासून मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होते। आता एक महत्त्वाचं, आता ह्या मधल्या तारखा ज्या आहेत 12, 13, 14 या तारखेला वातावरण भकासच राहील का, तर ते देखील लक्षपूर्वक आहे का? उद्या सुद्धा 11 तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती ही दक्षिण महाराष्ट्राची थोडी वाढेल, वारे मात्र जोराने आहेत, खानदेशला वारे जोराने आहेत। 12 तारखेला सुद्धा थोडाफार पाऊस जो आहे तो बीड जिल्ह्यातल्या तुरळक भागांमध्ये, खरं तर हा पाऊस सांगायला नाही पाहिजे कारण की आपण लोक लगेच ती तारीख ध्यानात ठेवता, तर हा पाऊस तुरळक ठिकाण आहे, त्यामध्ये कडाष्टी सारख्या ठिकाणचा समावेश आहे आणि बीडच्या काही मोजक्या भागाचा समावेश आहे। पंढरपूर
ते धाराशिव जिल्हा यामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस असेल 10% 15%. त्यानंतर परिस्थिती 13 तारखेला पुन्हा थोडी वाढते, त्यामध्ये सोलापूर बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी, लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी पेरणी करण्यायोग्य नाही आहे. त्याचबरोबर ह्या टायमिंगला मान्सूनचे वारे पश्चिम महाराष्ट्रात आणि खानदेशात पोहोचतील, जोराने वाहतील आणि मराठवाड्यात विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती खूप भयंकर पद्धतीनं आभाळ वगैरे येणं असेल, पण याच्यामध्ये पाऊस पाडण्याची क्षमता कमी आहे. 14 तारखेला ॲक्च्युअल मान्सून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसर, घाटमाथा डोंगराळ परिसर, पुण्याच्या घाटमाथा डोंगराळ परिसरामध्ये आणखीन प्रभाव टाकेल. ही 14 तारीख आहे. आणि इकडे नागपूर उत्तर भाग, अमरावती उत्तर भागामध्ये मान्सूनच्या मोसमी वाऱ्यासोबत आलेल्या ढगांचा पाऊस या भागामध्ये पडेल. 15 तारखेला मध्यरात्रीपर्यंत मान्सून महाराष्ट्र संपूर्ण व्यापणार आहे आणि याच 15 तारखेला विदर्भामध्ये वारे थोडे शांत होतील. तो जिल्हा आहे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, भंडारा. त्याचबरोबर नांदेड परिसरसुद्धा, माहूरगड परिसरसुद्धा 15 तारखेला मान्सूनचाच पाऊस म्हणता येईल, त्या पावसाचं आगमन तिथे होणार आहे. नागपूरला देखील होणार आहे. व्याप्ती लक्षात घ्या, म्हणजे भाग 100% तो घेणार नाही ह्या पहिल्या 2 दिवसामध्ये. हीच कंडिशन 16ला सुद्धा आहे. 16 जूनला सुद्धा अकोला, अमरावती, वाशिम जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, त्याचबरोबर भंडारा, हिंगणघाट जिल्हा, गडचिरोली जिल्हा यामध्ये सुद्धा मान्सूनचाच पाऊस पडेल. तुम्ही म्हणाल मान्सून पश्चिमेकडनं खानदेशकडनं येतोय, मग पूर्वेकडे जातोय का जातोय? कारण की तुम्हाला तेच सांगितलं की मान्सून सोबत थंड वारे असतात, त्याचा जोर देखील जास्त असतो, त्यामुळे तो पहिल्यांदा पूर्व भागाकडे अटॅचमेंट करतो आणि त्यामुळे मराठवाड्याला आणि विदर्भाला त्याच्यामध्ये थोडा दिलासा मिळतोय. 16-17 तारखेला मान्सूनचं आगमन पूर्व विदर्भात झाल्याच्या नंतर 2 दिवस वारे आणखीन जोराने वाहतील आणि ॲक्च्युली 17 तारखेला मान्सून बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी, त्याचबरोबर नांदेड मराठवाड्यात अनेक ठिकाणी संध्याकाळपर्यंत हलक्या सरी जाईल. म्हणजे 15-16ला आगमन केलेला मान्सून हा 18 ते 19 तारखेपर्यंत दमदार, मध्यम, हलका, यामुळे 20 तारखेपर्यंत आपल्याला पेरण्या करता येणार नाही, हे आवर्जून सांगतोय. तारखा चेंज नाही, तारखा त्याच आहे. मान्सून आगमनाची तारीख 15 आणि 16 आहे आणि पेरणीची तारीख 20 पासून पुढे आहे. त्यामुळे याच्या अगोदर ज्या काही आतापर्यंत पेरण्या आल्या ह्या तुमच्या मर्जीने झाल्यात. एकाही व्हिडिओमध्ये पेरणी करा किंवा पेरणी करू नका हा सल्ला आवर्जून दिला नाही आहे. आपला ॲप्लिकेशनचा लाईव्ह अवघ्या 10 मिनिटात सुरू होतो 8 वाजता. घाई करू नका कमेंटसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही वैजापूर भाग आहे, कन्नड भाग आहे, 21 तारखेला यांच्या पेरण्या स्टार्टअप होतील. कारण की 2 दिवस अगोदर जिथे चांगला पाऊस पडेल, धोरण पेरणीच्या तारखा मी देत नाही, तुमच्या मनाने करायच्या असल्या तर करू शकता. त्याचबरोबर खानदेश धुळ्याला गेल्या वर्षी 25-26ला पाणी इथे आला होता, यावेळेस सुद्धा तारीख 30 आहे. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 10 ते 20% पेरण्या काही ठिकाणी झाल्यात, पण तुम्हाला याच काळामध्ये मोठा दिलासा नाही आहे. मात्र जे काही नवीन पेरण्या राहिलेल्या आहेत, तुम्हाला 19 ते 20 तारखेच्या आतमध्ये पेरण्या स्टार्टअप होईल. 7 ते 8 दिवस कोणीही पेरणीची घाई करू नका. काही लोक स्वतःकडे पाणी असल्यामुळे स्वतः ते पेरणी करतात आणि त्याचं पाहून अनेक शेतकरी घाई करतो. तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतःचा असावा. पावसाच्या तारखा क्लिअरफाय दिलेल्या आहे आणि काही जण विचारतायत की 7 आणि 8 तारखेचा पाणी कुठे गेलाय. तो पाणी ज्या जिल्ह्यांना सांगितलं त्या जिल्ह्यांना तो आवर्जून पडलाय. त्यामध्ये घनसावंगीचा समावेश होता, तिथे देखील पडलाय. मंठ्यामध्ये मोजक्या ठिकाणी पडलाय. 20% वरती ही पद्धत सांगितली. लातूरच्या पेरण्या 18 ते 19 तारखेला होतील. धाराशिव बीडच्या पेरण्या सेम कंडिशनमध्ये होतील 20 पर्यंत. त्याचबरोबर भोकरदन आणि जाफराबाद, मी त्यांचं नाव 3दा काय घेतोय कारण की हा जो तालुका आहे हा पूर्णपणे दमदार आणि प्रत्येक गोष्टी लक्षपूर्वक ऐकणारा आहे, त्यामुळे त्या तालुक्याचं आवर्जून नाव घेतोय. त्या तालुक्यांना सुद्धा 20 तारखेला आवर्जून पेरण्या होतील, तोपर्यंत कोणीही घाई करायची नाही. कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना 21च्या आतमध्ये पेरण्या होतील, 21ला आवर्जून पेरण्या होतील. जर नाही झाल्या तर तुमच्या भागाचा सुद्धा अंदाज त्या दिवशी बंद करेल. काही टेन्शन घेऊ नका. बऱ्याच जणांची अपेक्षा बंद करायची, ते आवर्जून करेल. पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा सेम कंडिशन आहे. तुमच्या भागात मान्सूनचा पाऊस आला की वारे जास्त राहतात, हलके थेंब राहतात, त्यामुळे तुमच्या भागाचा अंदाज या व्हिडिओमध्ये नाही आहे. सेम कंडिशन खानदेश, धुळे, जळगाव या भागाची तुमची सुद्धा व्याप्ती चांगली आहे. 22 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. त्या अगोदर पडलेल्या पावसाची जी काही कंडिशन असेल ती कंडिशन नॉर्मल असणार आहे, त्यावरती पेरण्या शक्यतो टाळाव्यात. आणि टाळावा का म्हणताय? कारण की उद्या तो रोग आमच्यावरती नसावा. घाई आपण करू नका. मान्सून आल्याच्यानंतर आभाळ खूप येत असतं, त्यामधनं पाऊसही पडत असतं. पण 15 ते 16 या तारखेपासून मान्सून आल्याच्यानंतर 20 पर्यंत अनफिक्सेबल, म्हणजे जवळपास एक तालुका चांगल्या पद्धतीने व्यापेल एवढीच कंडिशन आहे. जिल्हा व्यापेल अशी कंडिशन नाही आहे. आणि जिल्हा व्यापण्याची कंडिशन ही 19 ते 20 तारखेपासून स्टार्टअप होते आणि अगदी चांगल्या पद्धतीनं हा पाऊस होणार आहे. आणि जवळपास जी काही अल्निनो आहे, दुष्काळ आहे, आपल्या ह्या दुष्काळाची परिभाषा ही सरळ सरळ त्या तारखेपासून बदलेल. अनेक विनंती आहे. 2025ला
तुमच्या पेरण्या 15-16ला चालू झाल्या होत्या. काही जणांनी मेच्या पाण्यावरती 5-6 जूनला केल्या होत्या, पण मान्सूनच्या पेरण्या ह्या 13-14ला झाल्या होत्या आणि आता फक्त 5 दिवसाचा वेळ लागतोय. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विदर्भ आणि मराठवाड्याची जी काही तारीख आहे 20 आणि 21लाच विदर्भ पूर्ण व्यापला जाईल हा शब्द आहे. जर नाही झालं तर ऑफिस बंद करेल, हा शेवटचा माझा प्रश्न असेल.